हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू वेस्ट क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत एक्झाममध्ये विचारले जाणारे सगळ्यात महत्त्वाचे क्वेश्चन्स इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरमधले. सो लेट अस स्टार्ट. चॅप्टर खूप इझी आहे, जास्त काही डिफिकल्ट नाहीये. जे काही PYQs मध्ये येऊन गेले त्याच्याच अकॉर्डिंगली आपण पाहणार आहोत की काय काय महत्त्वाचं आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पाहायचं आहे. हे कुठलेही तुम्हाला क्वेश्चन्स करायचे नाहीयेत कॅन यू रिकॉल मधले, तुम्ही सगळंचे सगळं स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन मधला, पण काहीच करायची गरज नाहीये. मी जेव्हा पेज झूम इन झूम आउट करते तेव्हा थोडंसं ते ब्लर होऊ शकतं. सो तुम्ही जर तुमचं टेक्स्टबुक रेफर करा किंवा थोडंसं वेट करा, तुम्हाला व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक चार्जेस. याच्यामध्ये पण असं काही जास्त इम्पॉर्टंट नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही स्किप करू शकता. फक्त एवढंच की काही ज्या जनरल प्रॉपर्टीज आहेत, लाईक इलेक्ट्रिक चार्जेसमध्ये नेमकं काय असतं, इलेक्ट्रॉन्स कशामध्ये असतात, प्रोटॉन्स कशामध्ये असतात, न्यूट्रॉन इलेक्ट्रिकली न्यूट्रल का आहे. ठीक आहे. सो बेसिकली या जनरल गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. सो एकदा रीड करा. क्वेश्चन्स बनण्याचे चान्सेस कमी आहेत कारण हे खूप इझी आहे, बट तरी पण एकदा रीड करा जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल. ठीक आहे. बाकी हे तुम्ही स्किप केलं तरी पण चालणार आहे. ऍडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. सो बेसिकली हे तुम्हाला करायचं आहे. हे तुम्हाला एक्झाममध्ये ही प्रॉपर्टी आहे ऍक्च्युअली इलेक्ट्रिक चार्जची, त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे क्वांटिझेशन ऑफ चार्ज. याच्यामध्ये पण क्वांटिझेशन ऑफ चार्ज म्हणजे काय आहे, याचा फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला डिस्क्राईब करण्यासाठी येऊ शकतो. व्हॉट इज अ क्वांटम ऑफ चार्ज, याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. सो क्वांटायझेशन ऑफ चार्ज करायचं आहे आणि पहिली प्रॉपर्टी आपण काय पाहिली, ऍडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज, दोन्ही करायचे. हे जे एक्झाम्पल्स आहेत खूप इझी आहे. जसे की तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते किंवा प्रत्येक चॅप्टरसाठी सांगते की कुठल्याही प्रकारे तुम्ही सॉल्व्ड एक्झाम्पल्स करायचेच आहेत. इव्हन तुम्ही जे एक्सरसाइज मधले एक्झाम्पल्स आहेत किंवा न्यूमेरिकल्स आहेत ते नाही केलं तरी पण चालेल, पण सॉल्व्ड एक्झाम्पल्स मात्र सगळ्यांना करायचं आहे, कारण यातलेच क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येतात. एक्सरसाइज मधले येतही नाहीत, यामधलेच क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येतात. ठीक आहे. कन्झर्वेशन ऑफ चार्ज, याचा जो काही लॉ आहे तो लक्षात ठेवायचा आहे. फोर्सेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लाईक चार्जेस रिपेल करतात आणि अपोजिट अट्रॅक्ट करतात. सो याच्यामध्ये असं नवीन काहीच नाहीये. कुलम्स लॉ एक्झाम मध्ये डेफिनेशन लिहायला विचारली जाते 2 मार्क्स साठी वगैरे. डेफिनेशन लिहिल्यानंतर तुम्हाला हे एक्सप्लेन पण करायचं आहे त्याचा फॉर्म्युला, आणि हा फॉर्म्युला मधला क्यू काय आहे, Q2 काय आहे, हे तुम्हाला असं लिहून एक्सप्लेन करायचंय. सो फॉर्म्युला तर एक्सप्लेन करायचा आहे, त्यासोबतच तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन पण एक्सप्लेन करायचंय. इफ पॉसिबल डायग्राम पण ड्रॉ करा, उत्तर अजून चांगलं आणि अट्रॅक्टिव्ह वाटेल. सो तुम्हाला मार्क्स पण चांगले मिळतील. ठीक आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. हा, सो हे सगळं कुलम्स लॉ मध्येच येतं, त्याच्यामुळे मी रिपीट नाही सांगत आहे. ओके. सो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी काय आहे किंवा इन शॉर्ट परमिटिव्हिटी वगैरे काय आहे, ऍब्सोल्यूट परमिटिव्हिटी काय आहे, हे थोडंसं तुम्ही डेफिनेशनच्या अकॉर्डिंगली वाचून ठेवू शकता. इव्हन तुम्हाला याचे फॉर्म्युले वगैरे मोस्टली करायची गरज नाहीये, पण हे फॉर्म्युले तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये उपयोगी पडतील. सो लक्षात ठेवलं तर बेस्ट आहे. पण तुम्हाला जर असं असेल की पेपरमध्ये फक्त थिअरीच सॉल्व्ह करायचं आहे, तर मग काही गरज नाहीये. पण मोस्टली ट्राय करा की तुम्ही न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह कराल, कारण जरी तुम्ही या एक्झामसाठी नाही केलं तरी पण अल्टिमेटली तुम्हाला परत सीईटी द्यायची आहे, JEE द्यायची आहे, नीट द्यायची आहे. त्याच्यामध्ये हे सगळे क्वेश्चन्स परत रिपीट होणारच. ठीक आहे. ओके. सो 1 कुलम म्हणजे काय, SI युनिट काय आहे, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. न्यूमेरिकल करायचं आहे. कुलम्स लॉ इन वेक्टर फॉर्म, हे तुम्हाला लास्ट क्वेश्चन जो असतो आपला, त्याच्यामध्ये आपल्याकडे ऑप्शन्स असतात सॉल्व्ह करण्यासाठी. थेरोटिकल आणि न्यूमेरिकल मिक्स क्वेश्चन असतात, तर त्याच्यामध्ये कुलम्सचा वेक्टर फॉर्म विचारला जातो. बाकी हे स्किप करू शकता. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन जे स्टेटमेंट आहे तर तेवढंच लक्षात ठेवलं तरी पण सफिशियंट आहे. हे न्यूमेरिकल नाही केलं तरी पण चालेल. इलेक्ट्रिक फील्ड, व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला. बाकी SI युनिट ऍड करा फक्त इलेक्ट्रिक फील्डचं याच्यामध्ये. हे स्किप करू शकता. हे पण स्किप करू शकता. E इज इक्वल टू V/D फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे, कारण तुम्हाला न्यूमेरिकल्स मोस्टली याच्यावरती विचारले जातात. खूप इझी न्यूमेरिकल्स आहेत, एकच फॉर्म्युला आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह होतं. सो हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, कारण याच्यावरती न्यूमेरिकल्स येतात. 2 मार्कासाठी सफिशियंट आहे, राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिम्पल. परत बघा, हे जे न्यूमेरिकल आहे 10.7, हे मधला स्किप करा. 10.5 करायचंय, 10.7 करायचंय. हे तुम्हाला थोडंसं जास्त वेटेजला येईल, किंवा क्वेश्चन शॉर्ट करून एवढं सॉल्व्ह करायचं असेल तर कमी वेटेजला येईल. ठीक आहे. बट अशाच प्रकारचे न्यूमेरिकल्स येणार.
इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स वरती याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला येतात. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, तर या ठिकाणी जे दिलंय तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स हे लिहायला येतात. कंपल्सरी एक्झाम मध्ये येतात. आणि ट्राय करा की तुम्ही त्या प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक सोबत त्याचं डायग्राम पण ड्रॉ कराल, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रिक फ्लक्स आणि त्याचं फॉर्म्युला एक्झाम मध्ये विचारलं जातं. गॉज लॉ स्किप केलं तरी पण चालेल. हे न्यूमॅरिकल करायचंय फ्लक्सचं, हे बाकी यू कॅन स्किप. इफ यू वॉन्ट तुम्ही थोडंसं स्टेटमेंट रीड करू शकता गॉज लॉचं, इतकं महत्वाचं नाहीये पण माहिती असावं. बाकी हे स्किप करू शकता. हे डायपोल स्किप करू शकता. डायपोलची डेफिनेशन करायची आहे आणि डायपोलचं फॉर्म्युला करायचंय, कारण हे तुम्हाला न्यूमॅरिकल्स मध्ये येणार. हे स्किप करू शकता. हा फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती आहे, हे पण स्किप करू शकता. टॉर्कचा फॉर्म्युला माहिती नसेल तर लक्षात ठेवा, न्यूमॅरिकल्स मध्ये विचारला जातो. हे स्किप करू शकता. बाकी हे एवढे मोठे मोठे क्वेश्चन्स तुम्हाला आता सध्या पेपरला वगैरे नाही आहेत, सो यू कॅन स्किप. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लिनियर चार्ज डेन्सिटी, हे करायचंय एक्झाम मध्ये येतं. सिमिलरली सरफेस चार्ज डेन्सिटी पण आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी पण फॉर्म्युला करायचा आहे, डायग्राम थोडंसं लक्षात ठेवायचं आणि त्याचं एक्सप्लेनेशन तिन्ही पण, म्हणजे हे सगळं तुम्हाला करायचंय. बाकी हे स्किप करू शकता. ठीक आहे, सो काय करायचंय, काय स्किप करायचंय हे सगळं आपण पाहिलं. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी ठरेल. आणि ॲज युजल आपण सगळे जे काही एमसीक्यूज असतात तर ते ट्राय करतोच, कारण मोस्टली तुमच्या पेपरमधले सगळे एमसीक्यूज हे एक्सरसाइज मधूनच येतात, त्याच्या बाहेरचं काही येत नाही. बाकी जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते आपण कव्हर केलेत. न्यूमॅरिकल्स फक्त जेवढे सांगितलेले आहेत तेवढेच करायचे आहेत. एक्सरसाइज मध्ये नाही केले तरी पण चालतील. एक्सरसाइज मध्ये फक्त तुम्हाला एमसीक्यूज करायचा आहे. बाकी सगळे क्वेश्चन सांगितलेले आहेत, डायग्राम कुठे ड्रॉ करायचं आहे वगैरे ते पण सांगितलंय. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी ठरत असेल. आणि अशाच प्रकारे तुम्हाला अजून कोणत्या चॅप्टर्स वरती व्हिडिओज हवे आहेत किंवा कोणते चॅप्टर्स तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहेत हे प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून त्याच्यावरती व्हिडिओज अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.